हाय नमस्ते, सर्वांचं स्वागत आहे अनिता पुणेकर चॅनलमध्ये। आज पण एक मजेशीर कॉमेडी कथा घेऊन आलेली आहे मी, आणि ही पण घडलेली आहे सोलापूरला घडलेली आहे। आता आपल्याला काही घटनेशी नाही का, घडलेली सत्य घटना आहे, पण आपल्याला कुणाशी ह्याचे नाही का तुमच्या विषयीचं असं कुणाचं असं नाही। आपण व्यक्तींची नावं तर नाही सांगणार, घडलेले नाव नाही सांगणार। आता एक म्हातारा धरूया, कारण हा म्हातारा आहे तो 50च्या एज मधला म्हातारा आहे, आणि ही म्हातारी पण चांगली 45 त्याच्या आसपास एज मधली आहे। तर ह्या म्हातारीनं काय केलेलं आहे, आता ही घटना ऐका तुम्ही म्हातारीची। आणि कसा असतो म्हातारा, चांगला कष्टाळा असतो, शेतकरी असतो, पण नाही का म्हातारीचा स्वभाव नाही का, म्हातारीचं पण काय नसतं, चांगलं त्यांचं म्हणजे दोघांच्या एकमेकांनी असं लग्न वगैरे झालेलं असतं, चांगला संसार चाललेला असते, पण आजूबाजूची लोक त्या बाईचे कान भरत असतात की बाई तुझा नवरा नाही का तो म्हातारा सोकलाय बाहेर, त्याला बायांचा नाद आहे, सोकलाय तो, अनेक स्त्रियांशी त्याचे शारीरिक संबंध आहेत तुझ्या नवऱ्याचे, असं सतत तिचे कान भरत असतात लोक। आणि तिला खरंच वाटत असतं, तसं तर काहीच नसतं। तो म्हातारा खूप कष्टाळा असतो, कामाला जात असतो, कष्ट करत असतो, शेती करत असतो, फक्त लोकांच्या सांगण्यावरनं तिनं काही प्रत्यक्ष बघितलेलं नाही, तिनं त्याला रंगे हात पकडलेला नाही म्हाताऱ्याला, किंवा त्याला ऐकलेलं नाही कुणाकडनं, तरी पण त्या बाईच्या डोक्यात आहे ना संशय भरलेला असतो त्या म्हातारीच्या। आणि मग म्हातारी काय करते, मग त्या म्हाताऱ्याला जाब विचारते, म्हणते तुझ्या अनेक महिलांशी संबंध आहेत, ही नासन तसन त्याला सारखी भांडती म्हातारी। मग तो म्हातारा पण नाही का असं कुणाशी बोललं, कुठे गेलं, ती म्हातारी डाऊट घेत असते। मग असे सतत त्यांची भांडणं वादविवाद चालू असतात, आणि वादविवादाचं रूपांतर अनेक वेळेत मारामारीत व्हायचं। मग तो म्हातारा पण चांगला तिला चोपून द्यायचा, आणि चोपलं की मग ह्याच्या डोक्यात बसायचं की आपला नाही का नवरा आपल्यावर कसं काय असं वागतोय, आपण चुकीचं वागून आपल्यालाच मारतोय, आपल्यालाच हे त्रास करतोय। पण तसं काही नसतं, पण कुठं ना कुठं तो संशय अधिक तिच्या डोक्यात डार्क होत जातो नाही का, गडद होत जातो, हा फसवतोय हाच तिच्या डोक्यात असतं म्हातारीच्या। आणि मग म्हातारीच्या डोक्यात नाही का असं तिचं डोकं म्हणजे तिच्या डोक्यातनं तो संशय जातच नाही, सतत लोकांचं टोमणे वगैरे ऐकणे आणि मग तिचं डोकं फिरलेलं असतं। मग ती एक प्लॅन करते, 6 जून म्हणजे 6 तारखेला बरोबर एक प्लॅन करते तिनं, रात्रभर तिनं झोपतच नाही। मग असं वस्तीवर त्यांचं घर वगैरे असतं, वस्तीवर घर असतं, बाहेर बाज वगैरे असतो माहितीये तुम्हाला, मग असं पत्र्याचं शेड असतं, ती आत झोपती आणि नवरा बाहेर झोपतो। आणि मग ती काय करते, तो म्हातारा बाहेर झोपतो, मग ती काय करते, आता ह्या म्हाताऱ्याला काय माहिती आपली बायको पण झोपली असेल, आता तो असा विचार करतो म्हातारा, आपली बायको पण झोपली असेल असा हा विचार करतो म्हातारा, पण ती झोपलेली नसती, तिच्या डोक्यात कट शिजलेला असतो, आणि कट शिजलेला असतो तिच्या डोक्यात। आणि मग तिनं काय करते, एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवते, पाणी उकळायला ठेवल्यावर त्यात टाकते चटणी, लाल चटणी, मीठ आणि चटणी टाकते, म्हणजे तिला काय करायचं असतंय की त्या म्हाताऱ्याला शिक्षा द्यायची असते। मग तिला वाटतं ज्या भागानं ती करतोय तो भागच त्याचा नष्ट करून टाकायचा, असं तिच्या डोक्यात आलेला असतो। मग तिनं काय करणार असते, त्या भागावर बरोबर पाणी टाकणार असते उकळतं, त्याचं ती पार्ट जाळून टाकायचा म्हणते तिनं, तिथला अवघड जागेचा, कशाला एवढी त्याला म्हातारपणी आत पाहिजे, एवढी मस्ती पाहिजे, असं तिच्या डोक्यात येतं। तिनं त्या म्हाताऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकण्याचा प्लॅन केलेला असतो, ते पाणी सर्व म्हाताऱ्याच्या। मग काय करते तिनं, आणि मग पाणी बिणी उकळती चांगलं, मग उकळ्या फुटलेल्या असतात, तसं तिच्या डोक्यात नाही का, तिच्या डोक्यात असा भयंकर राग असतो ना की त्याला त्या म्हाताऱ्याला शिक्षा द्यायची असं तिच्या डोक्यात असतंच। आणि म्हणून मग तिनं काय करते, म्हाताऱ्याला तर काय झोपीत असते, म्हाताऱ्याला काय माहिती आपली बायको एवढा मोठा प्लॅन करल आपल्याला संपवण्यासाठी, तिला त्याला संपवूनच टाकायचं असते अशी शिक्षा देऊन। आणि मग चांगलं पाणी उकळती, मग त्याला चांगली उकळी फुटली मग तिला धरताना तिच्या हाताला सुद्धा पोळतं, तिच्या हाताला पोळलं तरी पण तिला काही वाटत नाही, तिला बदला घ्यायचा असतो त्या नवऱ्याचा की हा असा वागूच कसा शकतोय। आणि तसं तर काय डाऊट असतो तो, फक्त कधी तिनं रंगे हात पकडलेला नसतं, कधी काय नाही,
आणि मग अशी तरा 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 जाती. तो म्हातारा तर सावध बेसत जपलेला असतो. मग बरोबर टाकायला जाते, पण ते पाणी पडतं त्याच्या सगळ्या छातीवर, अंगावर. जिथं टाकायचे तिथं पडत नाही, मग त्याच्या हृदयावर पडतं, छातीवर. आणि छातीवर पडल्यामुळं हृदय आणि छाती एकच असतंय ना, अशी सगळं जळतं म्हाताऱ्याचं. छाती बिती सगळं असलं मोठं मोठं लगेच फोड येते, असं फुगतं नुसतं इथलं सगळं टाकल्यावर. आणि मग फुगल्यानंतर सगळं मग ही होतंय ना, म्हातारा खूप इवळतो, वरडतो. त्याच्या इवळण्यानं आजूबाजूचे लोक वगैरे जरा राहिला, सगळे जवळ नसतात. वस्तीवर कसं असतंय माहिती आहे तुम्हाला, थोडेसे लांब असतात, पण खूप मोठ्याने वरडतो. एवढं पाणी गरम उकळतं टाकल्यावर माणसाचा जीव कसा होईल. खूप मोठ्याने वरडल्यावर खूप आजूबाजूची वस्तीवरची लोक वगैरे येतात. मग काय झालं काय झालं काय झालं. मग ती म्हातारी बनाव करती, ती म्हणती काय नाही हो, तिकडून नाही का कोणतर बाहेरची लोक आली आणि बाहेरच्या लोकांनी कुणीतर चोरटी आली ना आमच्या नवऱ्याच्या अंगावर पाणी टाकून गेली. ते आता कोण घरात घुसून गरम पाणी कोण उकळणे हे एवढं शक्य आहे का, कुठल्या चोरट्याला येऊन वगैरे करणे. मग पोलीस तपास वगैरे, एक पोलीस येत आहेत, केस होती. आणि मग पोलीस जरा बायकोची एकटी त्याच्यावर होती म्हणल्यावर संशय तिलाच धरणार ना. मग बायकोची चांगली कसून चौकशी केल्यावर मग लोक पण आजूबाजूचे सांगते त्यांची नवरा बायकोची सारखी वादविवाद, भांडणं, हाणामारी असायची. आणि मग त्यातनं पोलिसांना संशय येते की नाही का ही बायको तर नसेल ना. मग तिला जरा खाकी जरा हाणलं, वर्दी दाखवतात जरा, आणि मग ती घाबरून सगळं कबूल करते की मीच केलंय म्हणते. आणि मला ह्याला बायांचा नाद होता. आणि अनेक म्हातारी तिचा गुन्हा कबूल करते. आणि अशा प्रकारे बघा हा क्राईम घडलेला आहे फक्त संशयातनं. पण मी काय म्हणते, एवढ्या म्हाताऱ्या माणसाला काय एवढा संशय घ्यायचा आहे. असं पण 50 वर्षाच्या म्हाताऱ्याचं काय असतं एवढं आता विचार करण्यासारखं. आणि फक्त संशयामुळं हा गुन्हा घडला. आता तो म्हातारा पण मेलं आणि ती पण जेलमध्ये गेली. तर कहाणी सांगण्याचा उद्दिष्ट काय, कुणीही अशा प्रकारे आपल्या हातात कायदा कानून घेऊ नका, असे गुन्हे करू नका. कहाणीतनं काहीतरी चांगला बोध घ्या. ही कहाणी फक्त आपली मनोरंजनासाठी आणि लोकांना नाही का अशा घटना घडू नये, लोक त्यातनं हुशार व्हावी म्हणून सांगितल्या जातात. तर अशा प्रकारे डाऊट वगैरे घेऊ नका कोणी, नाही का. प्रत्यक्ष बघा आधी, खरं सापडलं सबूत असतील तर मग ही करा ना. असं डायरेक्टली काहीही ह्या बाईसारखा असे आणि असं करूच नका. ह्याला पण पर्याय सोडून देणे, वेगळं काहीतरी करणे. आपल्या हातात गुन्हा कशाला आपण करायचा आहे, गुन्हा करणे चुकीचं आहे. तर व्हिडिओला लाईक करा. कशी वाटली स्टोरी, खरी घडलेली, पण आपण नावं वगैरे नाही सांगत आपल्या स्टोरीमध्ये. ओके, बाय बाय, सी यू.